नमस्कार, डॉक्टर विवेक रणावरे। आज एक वंडरफुल बिझनेस कन्सेप्ट आपण बघणार आहोत। मी मार्केटिंग प्लॅन बनत नाहीये, तर मी कन्सेप्ट म्हणतोय। त्याचं कारण काय, एकदम शॉर्टकट मध्ये आपण टू द पॉइंट बोलणार आहोत। कोणत्याही कंपनी सोबत तुम्ही जॉईन केल्यानंतर 2 लेग किंवा मल्टिपल लेगचं जर चॉईस असेल तुमच्या समोर, तर निश्चितच तुम्ही 2 लेगचा प्लॅन चॉईस करणार। पण 2 लेगच्या प्लॅन मध्ये अनलिमिटेड डेप्थ मध्ये इन्कम कसं मिळेल ते आपण बघूया। 6,500 रुपये जॉइनिंग पॅकेज आहे, रजिस्ट्रेशन फी, जॉइनिंग पॅकेज 6,500। याच्यामध्ये फर्स्ट पेअर 1:2 किंवा 2:1, ओके, कोणतीही पेअर केली, राईट, और 1:2 किंवा 2:1 चा रेशो तुम्ही मॅच केला तर तुम्हाला 5,000 रुपये, येस 5,000 रुपीजचं मॅचिंग इन्कम आहे। हे पहिलं इन्कम आहे आणि हे शेवटचं इन्कम आहे। 6,500 रुपयाचं जॉइनिंग पॅकेज, त्याच्याबरोबर 1:1 5,000 रुपये तुम्हाला अनलिमिटेड डेप मधून मिळणार आहे। इथून पुढे 1:1 5,000, 1:1 5,000, 1:1 5,000, 1:1 5,000। आता मी 4 वेळाच का लिहिले त्याचंही सांगणार आहे, राईट। सो इथे 5,000, 5,000, 5,000 आणि 5,000, टोटल झाले 20,000 रुपये। हे तुमचं डेलीचे कॅपिंग असणार आहे। सायकल वाईज 5,000 रुपयाचे कॅपिंग असेल। सो पहिली सायकल पहाटे 12 ते सकाळी 6, दुसरी सायकल 6 ते दुपारी 12, दुपारी 12 ते संध्याकाळी 6 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 12, असे 4 सायकल्स मध्ये प्रत्येक सायकल मध्ये एका पेअरचे कॅपिंग असणार आहे। सो दररोज तुम्ही एका सायकल मध्ये 5,000 कमवू शकता, दिवसाला 20,000 रुपये, म्हणजेच महिन्याला किती झाले, 6 लाख रुपयाचे कॅपिंग आहे। व्हेरी सिंपल, राईट। सो पहिला रेशो फक्त आपल्याला 1:2 किंवा 2:1 हा मेंटेन करायचा। आता तुम्ही मला याच्यामध्ये काय करिअर होणार, फास्ट इन्कम मिळेल, इन्स्टंट इन्कम मिळेल, परंतु करिअर कसं डेव्हलप होणार। एखादा लीडरला 6 लाखाच्या वरती किती पैसेच मिळणार नाहीत का। आणि येस माय डिअर फ्रेंड्स, इथे ट्विस्ट आहे, लक्षात घ्या। हे सिंपल तर प्लॅन तुमच्या लक्षात आलाच असेल। आता आपण लाईफ लॉंग इन्कम कडे जाऊया। बोथ साइड फ्लश असणार आहे, ओके, म्हणजे एका सायकल मध्ये आयडी जे पळते येतील, ओके, 1:1 मॅच केलं, बाकीचे आयडीज कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत, फ्लश होणार आहेत। आता 5, 10, 15, 20 अनलिमिटेड एव्हरी फिफ्थ पेअर काय होणार आहे, पेअर लॅप्स होणार आहे। 5वी, 10वी, 15वी, 20वी प्रत्येक 5वी पेअर इन्कम 1 रुपया मिळेल, ओके, इन्कम 1 रुपया मिळेल, 5,000 मिळणार नाही, करेक्ट आहे, 5,000 मिळणार नाही। त्या बदल्यात आपण त्या पेअर मध्ये त्या व्यक्तीला काय देणार आहोत, 5,000 रिवॉर्ड पॉइंट देणार आहोत, 5,000 आरपी म्हणजेच काय, रिवॉर्ड पॉइंट देणार आहोत। सो प्रत्येक व्यक्तीची 5वी, 10वी, 15वी, 20वी पेअर, ओके, रिवॉर्ड पॉइंटच्या माध्यमातून कन्वर्ट होईल आणि त्यांना 1 रुपयाचं इन्कम मिळेल। म्हणजेच काय, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 4 पेअरचं इन्कम 20,000 रुपये घेतल्यानंतर 5वी पेअर आपण म्हणूया लॅप्स होते, परत 6, 7, 8, 9 4 पेअरचं 20,000 इन्कम घेतल्यानंतर परत 5वी पेअर लॅप्स होते। तुम्ही ऍव्हरेज काढायचा विचार केला तर ऍव्हरेज काय होईल, पर पेअर 4,000, येस और नो। सो 5 पेअर मध्ये 20,000 मिळतात, म्हणजेच काय, प्रत्येक पेअरला इनडायरेक्टली 4,000 रुपये झाले। मग ह्या डायरेक्टली आपण 4,000 रुपये न देता 5,000 का दिले, याचं गणित तुम्हाला हळूहळू लक्षात येईल। सो इथपर्यंत फंडा क्लिअर आहे। सो तुमच्या टीम मध्ये ज्या ज्या मंडळींची, ओके, 5वी, 10वी, 15वी, 20वी अशी अनगिनत प्रत्येक 5वी पेअर जी काही लॅप्स होणार आहे, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील आणि ते सगळे रिवॉर्ड पॉइंट्स तुम्हाला काउंट होणार राईट आणि लेफ्ट। सो आणखी एक महत्वाची गोष्ट, 1:2 किंवा 2:1 आपण जो पहिला रेशो मेंटेन करतो त्याच्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयाचे इन्कम तर मिळालेच आहे, प्लस तुम्हाला 5,000 रुपये काय मिळत आहे, रिवॉर्ड पॉइंट मिळत आहेत। म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जी पहिली जोडी होणार आहे त्याच्यामध्ये त्याला इन्कम सुद्धा मिळते आणि रिवॉर्ड पॉइंट सुद्धा मिळतात, आणि हे रिवॉर्ड पॉइंट्स आपल्या इनला काउंट होणार आहेत। जसं तुमच्या टीम मध्ये कुणाची पहिली पेअर मॅच झाली की त्यांना 5,000 रुपये मिळतील, तुम्हालाही ऑफकोर्स मॅचिंग झालेलं 5,000 मिळणार आहेत, प्लस तुम्हाला 5,000 रिवॉर्ड पॉइंट सुद्धा मिळणार आहेत। सो इथे एखाद्या व्यक्तीने जर विचार केला की माझ्या टीम मध्ये मॅक्झिमम इन्कम मला किती मिळणार आहे, किंवा माझ्या टीमच्या माध्यमातून मला मॅक्झिमम इन्कम किती मिळणार आहे, तर फक्त दिवसाला 20,000 रुपये, राईट, 20,000 रुपीज। मग एक्स्ट्रा पेअर जर लॅप्स झाले तर त्याचा मला काय बेनिफिट आहे। आता लक्षात घ्या, आपण म्हणूया की दिवसाचे 4 सायकल्स आहेत, ओके, 1, 2, 3, 4 सायकल्स आहेत। आता कधीही एक जोडी मॅच होणार आहे, एक लॉग इन तर होणारच नाही। मी म्हणतोय पहिल्या पेअरच्या पुढची गोष्ट मी करतोय, पहिली पेअर झाली त्याच्यानंतरची गोष्ट करूया, ओके। प्रत्येक पहिली जोडी जी असणार आहे
ती काय देणार, त्या व्यक्तीला 5 रुपये इन्कम देणार आहे आणि त्यावेळेस काय जनरेट होणार आहे, 5000 रिवॉर्ड पॉइंट जनरेट होणार आहे. सो इकडे पण 5000 काय जनरेट होतात, रिवॉर्ड पॉइंट जनरेट होत आहेत. सो एका सायकल मध्ये एक जोडी येऊ द्या किंवा 10 जोड्या होऊ देत, मेजॉरिटी केस मध्ये त्या जोड्या ह्या पहिली जोडी कुणाची तरी असणार आहे, म्हणजेच त्या फ्लश होणाऱ्या जोडी पाठीमागे तुम्हाला 5000 काय मिळणार आहे, रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. माय डिअर फ्रेंड्स, म्हणजेच काय इथे समजून घ्या की एका सायकल मध्ये समजा इथे कुठल्या तरी एका व्यक्तीची एक जोडी मॅच झाली, इकडे एक जोडी मॅच झाली, तुम्हाला इन्कम 5000च मिळणार आहे, कारण इकडे सुद्धा समजा एक आणि एक असे 2 जोड्या इथे मॅच झाल्या कोणाच्या तरी या पर्टिक्युलर सायकल मध्ये. तर त्या व्यक्तीला 5000 रुपये मिळाले, यांना सुद्धा 5000 मिळाले, तुम्हाला सुद्धा फक्त 5000 मिळतील. पण या 5000च्या व्यतिरिक्त या पहिल्या जोडीमुळे 5000 रिवॉर्ड पॉइंट्स, या जोडीमुळे 5000 रिवॉर्ड पॉइंट्स, इथे 5000 रिवॉर्ड पॉइंट्स आणि हे 5000 रिवॉर्ड पॉइंट्स. म्हणजे इन्कम जरी तुम्हाला कॅश मध्ये 5000 मिळाला असला तरी डाव्या साईडला 10000 रिवॉर्ड पॉइंट्स, उजव्या साईडला 10000 रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. म्हणजेच वरती जो लीडर आहे, जो मेन लीडर आहे, जिथे तुम्ही आहात इथे फॉर एक्झाम्पल, तर तुमची इच्छा काय असणार आहे की मॅक्झिमम जोड्या फ्लश झाल्या पाहिजेत, मॅक्झिमम लॉग इन झाले पाहिजेत. कारण लक्षात घ्या, बायनरीच्या माध्यमातून, मॅचिंगच्या माध्यमातून एका लेवल पर्यंतच इन्कम मिळू शकतो आणि त्याला नेहमी कॅपिंग असणार आहे. तो कॅरी फॉरवर्डचा जरी प्लॅन असेल किंवा फ्लशचा जरी प्लॅन असेल तरी कॅपिंग असणार आहे. मग आम्ही याच्यामध्ये ट्विस्ट काय दिलाय, हे जे रिवॉर्ड पॉइंट्स आहेत, या रिवॉर्ड पॉइंटच्या माध्यमातून तुम्हाला अनलिमिटेड डेप्थचे इन्कम दिले. आता आपण तिकडे जाऊया. याचा अर्थ तुमच्या हे लक्षात आलं असेल, फ्लश प्लॅन असताना सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड डेप्थचे इन्कम देण्यासाठी 5वी, 10वी, 15वी, 20वी, राईट, आणि ऑफकोर्स पहिली तर आहेच, पण 5व्याच्या पुढे त्या पेअरमध्ये इन्कम न मिळता त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स दिले जात आहेत आणि पहिल्या पेअरमध्ये इन्कम सुद्धा आणि रिवॉर्ड पॉइंट सुद्धा आहेत. सो एकाच दोनचा रेशो आपण मेंटेन करायला सांगितलं. नाव लेफ्ट आणि राईट ऑर्गनायझेशन मध्ये ही टीम चालेल तुमची लेफ्ट अँड राईट मध्ये. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 लोकांना रिक्रूट केलंय आणि हे आणखीन 2 लोक तुम्ही रिक्रूट केले, जे आपण स्पील म्हणतो, राईट. सो ए, बी, सी आणि डी हे विड्थ मध्ये नसून कुठे डेप्थ मध्येच आहे. ओके, सो ह्या इन्कम साठी 2 लेगचा ट्रीच कन्सिडर केला जाणार आहे. आता पहिला जो रिवॉर्ड दिलेला आहे तुम्हाला, तो सिल्वर पॉइंट दिलेला आहे 15000 आणि 15000. ओके, 15000 जर तुम्ही रिवॉर्ड पॉइंट्स मॅच केले, आरपी म्हणूया, रिवॉर्ड पॉइंट मॅच केले, तर कंपनी टर्नओव्हरच्या 20% रक्कम बाजूला काढली जाईल. कंपनी टर्नओव्हर म्हणजे कुठला टर्नओव्हर, रिवॉर्ड पॉइंट्स जे काही कलेक्ट होणार आहेत त्या महिन्यामध्ये, आणि हा मंथली इन्कम असणार आहे, त्या महिन्यामध्ये जे काही रिवॉर्ड पॉइंट्स कलेक्ट होणार आहेत कंपनीमध्ये, त्या रकमेच्या म्हणजे त्या रिवॉर्ड पॉइंटच्या 20% रक्कम बाजूला काढली जाईल. आता आपण बघतोय की प्रत्येक लॅब स्पेअर मध्ये 5000 इन्कमच्या जे 5000 रिवॉर्ड पॉइंट दिलेत, या 5000च्या 20% म्हणजे 1000 रुपये बाजूला काढले जातील आणि ते सम प्रमाणामध्ये वाटले जातील जेवढे लोक क्वालिफाय आहेत, राईट. ज्यांनी सॉरी इथे 10000 पाहिजे. ओके, 10000 मॅच केले म्हणजे कुठल्याही एका सायकल मध्ये असू द्या, 4 सायकल मध्ये असू द्या, पूर्ण महिन्यामध्ये असू द्या, 10000 रिवॉर्ड पॉइंट फक्त मॅच करायचे. तुम्हाला 20% कंपनी टर्नओव्हरच्या रिवॉर्ड पॉइंटच्या रक्कम बाजूला काढून ती मिळणार आहे आणि याला कॅपिंग असणार आहे 25000 रुपये मंथली. ओके, 25000 रुपये मंथली. त्याच्यानंतर गोल्ड पॉइंट्स मिळतील तुम्हाला 25000 लेफ्ट आणि 25000 राईट करायचे रिवॉर्ड पॉइंट्स, राईट. आणि याच्यासाठी लक्षात घ्या, तुम्ही वेगळं काहीच काम करत नाही, तुम्ही फक्त फ्लश बायनरी जी मॅचिंग बायनरी आहे त्याच्यासाठीच काम करताय. हे जे काही रिवॉर्ड पॉइंट्स तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार, जसे एखाद्या कंपनीमध्ये आपण इन्कम साठी काम करतोय, अवॉर्ड रिवॉर्ड्स आपल्याला बाय ऑटोमॅटिक पेअर मॅचिंग वर मिळतात. इन द सेम केस इथे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट ऑटोमॅटिक मिळतात, ज्यासाठी तुम्ही वेगळं काम करत नाहीये. इथे 15% रक्कम बाजूला काढली जाते आणि ह्याचं मंथली कॅपिंग असणार आहे 50000 रुपये. त्यानंतर रुबी पॉइंट्स 50000 आणि 50000 रिवॉर्ड पॉइंट्स मॅच करायचे, तुम्हाला 10% कंपनी टर्नओव्हरच्या बाजूला. आता याच्यात चालतं कसं लक्षात घ्या. आता सिल्वर मध्ये जो व्यक्ती क्वालिफाय झालाय त्याला फक्त सिल्वर पॉइंट्स मिळणार आहेत, जो गोल्ड मध्ये क्वालिफाय झालाय त्यांना गोल्डचे पण पॉइंट्स मिळणार आहेत आणि सिल्वरचे पण पॉइंट्स मिळणार आहेत. जो रुबी मध्ये क्वालिफाय झालाय त्याला तिन्ही पॉइंट्स मिळणार आहेत आणि इथे कॅपिंग असेल 1,00,000 रुपये महिना. त्याच्यानंतर इथे एमरल्ड पॉइंट्स का 1,00,000 रुपये आणि 1,00,000 आणि 1,00,000 रिवॉर्ड पॉइंट्स मॅच करायचे. कंपनी टर्नओव्हरच्या 7.5% बाजूला काढले जातील आणि नो कॅपिंग, इथे कोणत्याही प्रकारचे कॅपिंग नाहीये. अनलिमिटेड डेप्थ मधून देयर इज नो लेवल कटिंग की 5व्या लेवल पर्यंत, 10व्या लेवल पर्यंत, 15व्या लेवल पर्यंत जोड्या मॅच केल्या की नाही.
अनलिमिटेड डेप्थ मधून तुम्हाला 7.5% मिळणार, विच इज अ व्हेरी ह्यूज इन्कम. लास्ट बट नॉट द लिस्ट इज डायमंड पॉइंट्स. 2 लाख आणि 2 लाख रिवॉर्ड पॉइंट्स मॅच झाले की परत एकदा 7.5% 7.5% बाजूला काढले जातील. याच्यामध्ये सुद्धा कोणतंही कॅपिंग नाही. अनलिमिटेड डेप्थ मधनं एमरल्ड आणि डायमंड पॉइंट्सचा तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सच्या माध्यमातून इन्कम मिळणार आहे. आता लक्षात घ्या, जो व्यक्ती डायमंडला क्वालिफाय झालाय त्या व्यक्ती समजा 2 लाख रिवॉर्ड पॉइंट्स मॅच झाले एका महिन्यामध्ये, म्हणतोय एका आठवड्यामध्ये, एका महिन्यामध्ये. ओके, आणि हे सगळे जे फ्लश चाललेत, जे लॅब्स झालेले, त्या सगळ्यांचे काउंटिंग होणार आहे. सो 2 लाख एखाद्या व्यक्तीचे रिवॉर्ड पॉइंट्स मॅच झाले की एक त्याला डायमंडचं पॉईंट मिळेल. ओके, सो डायमंड पॉईंट किती असतील? 1 प्लस आपण एक्झाम्पल पकडतोय 2 लाख मॅच झाले. ओके, एका महिन्यामध्ये 2 लाख रिवॉर्ड पॉइंट्स मॅच झाले. डायमंड पॉईंट 1 मिळणार आहे. एमरल्ड पॉईंट किती मिळतील? ऑफकोर्स 2 मिळणार आहेत. करेक्ट. प्लस रुबी पॉइंट्स किती मिळणार आहेत? येस, रुबी पॉइंट्स 4 मिळणार आहेत. प्लस गोल्ड पॉइंट्स किती मिळणार आहेत? 1 लाखामध्ये 4 पॉईंट होतील, 2 लाखामध्ये 8 पॉईंट होतील. सो 8 पॉईंट मिळणार. प्लस सिल्वर पॉइंट्स किती मिळणार आहेत? 20 मिळतील, कारण 10,000 ला 1 आहे. ओके, सो 20. म्हणजे तुम्हाला हे सगळे पॉइंट्स काउंट होणार आहेत, सगळे इन्कम काउंट होणार आहे. जर तुम्ही डायमंडला पोहोचला तर सगळे इन्कम तुम्हाला मिळणार आहे. आणि विशेष करून शेवटचे 2 इन्कम्स जे आहेत हे तुम्हाला अनलिमिटेड डेप्थ मधून मिळणार आहेत. माय डिअर फ्रेंड्स, आता ही जर टोटल केली 20, 15, 10, 7.5 ते होते 60%. म्हणजे जे काही 5,000 रुपये आपल्याला असं वाटतं की डिडक्ट केले जात आहेत, माय डिअर फ्रेंड्स, ते रिवॉर्ड पॉइंटच्या माध्यमातून 60% ह्या इन्कमच्या माध्यमातून तुम्हाला परत एक नवीन अपॉर्च्युनिटी देते कंपनी की तुम्ही कोणतंही नवीन काम नाही केलं, फक्त फोकस केला, जोडीचे 5,000 जोडीचे 5,000, तरी तुम्हाला रिटर्न मध्ये परत रिवॉर्ड पॉइंटच्या माध्यमातून इन्कम मिळणार आहे. आता 60% इन्कम डिस्ट्रीब्यूट झाले. 5,000 मधून 60%, 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स मधून 60% डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आता उरलेला अजून एक जो इन्कम आहे तो खूप वंडरफुल आहे, जो अनलिमिटेड डेपला खूप मोठी स्ट्रेंथ देणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. नसेल तर तुम्ही एकदा रिवाइंड करून बघू शकता. आता 60% आपण डिस्ट्रीब्यूट केले. नाउ लेट अस गो अहेड. आता अजून 10% आपण कंपनीला फक्त आपण 10% प्रॉफिट ठेवलाय, बाकी 30% आपण अजून एकदा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. कसे? आता आपण जे पकडलं होतं ए, बी आणि सी, डी, म्हणजे सी आणि डी जरी तुमचे स्पील असतील, तुमचे डिरेक्ट असतील, तर आत्ताच्या इन्कम मध्ये आपण त्यांना बघितलं होतं की राईट आणि लेफ्ट मध्येच काउंट केले जाते. परंतु या पुढच्या इन्कम साठी जो लेवल स्पॉन्सर इन्कम आहे त्याच्यासाठी हे 4 डाउनलाईन जे आहेत ते विड्थ मध्ये पकडले जातील. ए, बी, सी, डी, 5वां असेल तर ई. करेक्ट आहे. ओके, हे 2 लेग मध्येच असणार आहेत, 2 ऑर्गनायझेशन मध्येच असणार आहेत, एकाच्या अंडर एकच असणार आहे मॅचिंग इन्कम साठी. ओके, किंवा मग सिल्वर, गोल्ड, रुबी, एमरल्ड आणि डायमंड इन्कम साठी मॅचिंग मध्येच असणार आहे 2 लेगच्या. परंतु हा जो लेवल स्पॉन्सर इन्कम आहे, लेवल स्पॉन्सर इन्कम जो रिवॉर्ड पॉइंटवर देणार आहे आपण, LSI म्हणूया, लेवल स्पॉन्सर इन्कम जो आहे तो कसा देणार आहोत? 1, 2, 3, 4, 5 लोक आहेत. ओके, पहिल्या लेवलला समजा त्यांनी 5-5 लोक आणले असली तर 25 लोक होतील, 125 लोक होतील, 625 वगैरे वगैरे. राईट. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लेवल, ह्यूज नेटवर्क, खूप मोठ्या संख्येमध्ये इथपर्यंत लोक आलेली असणार 10व्या लेवल पर्यंत. आणि या प्रत्येक लेवल मध्ये जे काही सिल्वर प्लस गोल्ड प्लस रुबी प्लस एमरल्ड प्लस डायमंड, विशेष करून एमरल्ड डायमंड लक्षात घ्या, हे अनलिमिटेड डेप्थ मधून मिळणार आहे. म्हणजे या 25 लोकांना जे काही एमरल्ड आणि डायमंडचे इन्कम मिळणार आहे ते त्यांच्या अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स मधून मिळणार आहे, अनलिमिटेड डेप्थच्या रिवॉर्ड पॉइंट्स मधून मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला इथे 5%, 5%, 5%, 5%, 5%, 5%, 5%, 5%, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 लेवल. सो या 10 लेवल मध्ये जे मेंबर्स किंवा जे तुमची टीममेट्स सिल्वर, गोल्ड, रुबी, एमरल्ड, डायमंड, जे कुठलं इन्कम, कदाचित एखादा डायमंड कमवणार नाही, एखादा फक्त सिल्वर आणि गोल्डचे इन्कम कमवेल, एखादा कदाचित फक्त सिल्वर इन्कम कमवतोय, एखादा व्यक्ती सिल्वर, गोल्ड, एमरल्ड किंवा रुबी कमवतोय, त्या सगळ्या इन्कम वरती त्यांना तुम्हाला काय मिळणार आहे? 5% इन्कम मिळणार आहे. जे त्यांचं झालेल्या इन्कमच्या 5% इन्कम तुम्हाला मिळणार आहे. विचार करा, ह्या 10 लेवल मध्ये
जर समजा 100 जरी लोक रिवॉर्ड पॉइंट सोडून जो आपला मॅचिंग इन्कम आहे त्याच्या कॅपिंग मध्ये गेले तर किती मोठा इन्कम जनरेट होतो, किती मोठा इन्कम जनरेट होतो. असा विचार करूया की एक व्यक्ती तुमच्या टीम मध्ये राईटला आणि लेफ्टला आहे आणि तो व्यक्ती काय करते, फक्त कॅपिंग घेतो म्हणजे फॉर एक्झाम्पल ही व्यक्ती आहे राईट, 4 सायकल मध्ये 1 सायकल 2 सायकल 3 सायकल 4 सायकल, तो व्यक्ती फक्त एकच सायकल मेंटेन करतोय म्हणजे कॅपिंग मेंटेन करतोय एका सायकलचा. तर इथे काय होणार आहे, इथे 5,000 आणि इकडे 5,000 त्या व्यक्तीला काय मिळणार आहेत, रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. तर प्रत्येक पहिल्या पेअर मध्ये रिवॉर्ड पॉइंट्स आपण दिलेले आहेत आणि कधी लॉग इन होताना एक लॉग इन होणार नाही, ते 2 तरी किमान होणार आहेत. कारण काय, आपला रेशो 1:1 आहे, तो फ्लश जाऊ देणार नाही कोणी. सो इथे सुद्धा 5,000 आणि 5,000, इथे पण 5 म्हणजेच काय 5 + 5 अधिक 5 म्हणजे 4 सायकल मध्ये 10,000 10,000 10,000 10,000. मी म्हणतो की तुमच्या लेफ्ट ऑर्गनायझेशन मध्ये आणि तुमच्या राईट ऑर्गनायझेशन मध्ये किमान एकच व्यक्ती अशी आहे. मी म्हणतो हे सिच्युएशन 6 महिन्यानंतर आली, काही हरकत नाही, 1 वर्षानंतर आली, काही प्रॉब्लेम नाहीये, काही नाही करोडपती बनण्याची. पहिले इन्कम स्टेबल करूया. आणि हे स्टेबल इन्कम कसं मिळते बघा, रिवॉर्ड पॉइंटच्या माध्यमातून मिळणार आहे. 10 10 10 10 एका दिवसामध्ये 40,000 रिवॉर्ड पॉइंट जमा झाले. फक्त एक व्यक्ती ज्यांनी प्रत्येक सायकलला मेंटेन केलंय म्हणजे कॅपिंग घेतो म्हणूया. तसंच सेम केस दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये समजा त्यांनी 4 सायकल मेंटेन केल्या तर त्या व्यक्तीच्या सायकल मध्ये सुद्धा किमान एक्स्ट्रा मिळतील तो सोडून द्या, आपण मिनिमम म्हणतोय 10 10 10 10 म्हणजे इकडे सुद्धा 40,000 रिवॉर्ड पॉइंट जमा होणार आहेत एका दिवसाचं बोलतोय मी. म्हणजे तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, पुढच्या 6 महिन्यामध्ये मी किमान डाव्या आणि उजव्या ग्रुपमध्ये एका व्यक्तीला काय करायचंय, कॅपिंग मध्ये पोहोचवायचंय. बस रिवॉर्ड पॉइंट कडे लक्ष पण द्यायची गरज नाही, ते आपले आप मिळणार. मिनिमम किती मिळणार आपण बघतो, 40,000 दिवसाला येत आहे. आता इंटू 3 जर केला म्हणजे 30 2 0 1230 राईट. 40,000 30 दिवस किती झाले, 1200,000 आहेत. हे खरे 40,000 आहेत. ओके, 1200,000 म्हणजे किती झाले आपण थोडक्यात सांगूया. ओके, 1200 म्हणजे काय, डिवाइड बाय 100 केलं तर किती होईल ते 12 लाख. डिवाइड बाय 100 केले. ओके, सॉरी मेड मिस्टेक. आपण गणित, माझं गणित तसं कच्चंच आहे. युनिट 10 100,000 10,000 40,000 गुणिले 30 करेक्ट आहे. किती होतात बघूया आपण, 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 आणि 12 लाख. येस बरोबर आहे, 12 लाख रिवॉर्ड पॉइंट्स डाव्या ग्रुपमध्ये आणि 12 लाख रिवॉर्ड पॉइंट्स उजव्या ग्रुपमध्ये. मी काय म्हटलं की ह्याला कदाचित 6 महिने लागतील किंवा 1 वर्ष लागेल, काही हरकत नाही. 1 वर्षानंतर सुद्धा तुमच्या डाव्या ग्रुपमध्ये 12 लाख आणि उजव्या ग्रुपमध्ये 12 लाख रिवॉर्ड पॉइंट्स मॅच होत आहेत. 12 लाख. डायमंड साठी किती आवश्यक आहे, फक्त 2 लाख. तुम्ही 6 टाइम्स डायमंड गेले, 6 टाइम्स डायमंड गेले. लक्षात घ्या, व्हॉट अ काइंड ऑफ इन्कम, किती अनलिमिटेड डेप मध्ये इन्कम मोठा मिळेल. लक्षात घ्या. आणि हा जो बिझनेस व्हॉल्यूम आहे हा तुम्हाला जसा, सॉरी बिझनेस व्हॉल्यूम नाही, रिवॉर्ड पॉइंट जो तुम्हाला काउंट होतोय त्याच्यामध्येच कोणीतरी अजून इन्कम कमवणार आहे, कोणीतरी सिल्वर कमवणार आहे. ह्याच बिझनेसवरती कोणीतरी सिल्वर कमवणार, गोल्ड कमवणार, रुबी एमराल्ड किंवा डायमंड कमवणार आहे आणि त्याच्या सुद्धा 5% परत तुम्हाला मिळणार आहे. व्हॉट अ ह्यूज इन्कम. सो लेवल स्पॉन्सर इन्कमच्या माध्यमातून 10 लेवल्स मधून 5% त्यांचं जे काही इन्कम होणार आहे, मॅचिंग इन्कम सोडून आपण रिवॉर्ड पॉइंटच्या इन्कम बद्दल बोलतोय, त्याच्या 5% तुम्हाला मिळणार आहे माय डिअर फ्रेंड्स. अनलिमिटेड डेप्थ. आता विचार करा, जो व्यक्ती 10व्या लेवलला आहे, जो व्यक्ती 10व्या लेवलला आहे, इथल्या लेवल 10व्या लेवलला आहे, हा अनलिमिटेड डेप्थ मधून कमवणार आहे. एमराल्ड आणि डायमंड बोनस जो इन्कम, रिवॉर्ड पॉइंटचा इन्कम मिळतो तो कुठून कमवणार आहे, अनलिमिटेड डेप्थ मधून कमवणार आहे. आणि याचं 5% इन्कम तुम्हाला येणार आहे. म्हणजेच काय, 5% कुठून येते, अनलिमिटेड डेप्थ मध्ये येते, ज्याला कोणतेही कॅपिंग नाही. अशा पद्धतीचा प्लॅन मार्केटमध्ये अस्तित्वात नाहीये. हा चॅलेंजिंग बिझनेस प्लॅन आहे. तुमचा पूर्ण फोकस, तुमचा पूर्ण टीमचा फोकस, इव्हन कंपनीचा फोकस एकच असणार आहे, फक्त 5,000 रुपयाचं इन्कम मॅक्झिमम लोकांना मिळवून द्यावं. तुमच्या ग्रुपमध्ये 100 लोकांना तुम्ही 5,000 रुपये इन्कम कमवून द्या महिन्याला. मी म्हणतोय मोठा बिझनेस डेव्हलप होणार आहे. आज 20,000 25,000 50,000 रुपये स्टेबल इन्कम कमवणं लोकांना डायरेक्ट सेलिंग मध्ये अवघड जात आहे. सो इन्स्टंट इन्कमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रिवॉर्ड पॉइंटचं सुद्धा इन्कम
कमवून देणार आहोत. सो इन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा खूप चांगला मिलाप आहे. सो कंपनी लेवलला जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल, फाउंडर लेवलला काम करण्याची इच्छा असेल, ॲज अ पार्टनर म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर 100% तुम्ही कॉलबॅक करा. आपण डिटेलमध्ये डिस्कशन्स करूया. विश यू वेलनेस अँड विश यू वेल्थ. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.